Well played once again and best of luck for next match अजय कोहली. अर्थात प्रियांश 11 नावडे टीम या ठिकाणी 2 सामने विजय होते आणि या सामन्यातला सामनावीर ठरलाय अजय कोहली. थँक्यू सो मच. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये जोडले जातील पुन्हा एकदा आमच्या सोबत मनोहर म्हात्रे. थँक्यू रवींद्र म्हात्रे सर. आपण पाहतात चांगली मॅच पुढे एकदा आपल्या भेटीसाठी सूरजमृती वाहाल उलवेणोड आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये आपण पाहिलं तर लक्ष्मी एंटरप्राइजेस. नक्कीच अगोदरच्या मॅचमध्ये तुषार शर्मा मणी याने अर्धशतक टोकलं होतं दुसऱ्या इनिंगमध्ये. सडेतर उत्तर दिला होता. कर्णधार देखील आहे लक्ष्मी एंटरप्राइजेस संघाचा जो सलामीला आलाय आणि त्याच्या साथीला विनोद भोईर आणि तुषार शर्मा मणी. विनोद भोईर तुषार शर्मा स्ट्राइक वरती तुषार शर्मा आणि नॉस्ट्राइकला विनोद भोईर. सूरजस्मृती उलवेनोड संघाचा एक अतिरिक्त खेळाडू यायचा आहे. पण पहिला चेंडू संदीप इथे उडवलाय. सीमा रेषा पलीकडे नेलाय. बाग आपण पाहणार षटकार लाजवाब. सुंदर षटकार आपण पाहिला तर वन्नी तुषार शर्माच्या बॅट मधून पहिला सडेतर उत्तर. पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकलाय. एक सामना जिंकला एक सामना गमवला. आपण पाहिला तर सूरजस्मृती वाहाल उलवेनोड संघाने गोलंदाज संदीप गोळ्याच्या मार्कवर. तुषार शर्माचा आणखी एक मोठा फटका लाजवाब. पाहू शकाल मात्र नक्कीच आमच्यापर्यंत पंचांचा इशारा येतोय. सीमा रेषा पलीकडे 6 धाबींसाठी षटकार. गुलशन म्हात्रे यांचे इथे आगमन झालंय. येणार आणि चौथी लढत आपण पाहतात. एका साईडला सूरजस्मृती वाहाल उलवेनोड ज्याने टॉस जिंकला आणि निर्णय क्षेत्ररक्षकाचं निवडलं आणि त्याच्या समित लक्ष्मी एंटरप्राइजेस. हॅलो बघा आयोजन कमिटीच्या वतीनं सूचना आली. कोणत्याही संघाने किंवा खेळाडूंनी पंचांशी हुजत आर्ग्युमेंट करू नये. एक महत्त्वाची सूचना आलेली आहे आमच्या आयोजन कमिटीच्या वतीनं. सगळ्याची धाबसंख्या 13 या आकड्यावरती पोहोचली. स्ट्राईकवरती विनोद भोईर येतोय. गोलंदाज संदीप ज्यांनी पहिलं षटक बदलताना आपण पाहतात 6 ओव्हरच्या मॅच आपल्याला दिवसभर खेळताना पाहायला मिळतात. तर षटकातील पुढचा चेंडू संदीप पुढे एकदा गोळ्याच्या मार्कवर. चांगला फटका तेवढा चांगला क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. हा चेंडू डॉट जाईल. संघाची धाबसंख्या 13 या आकड्यावरती थांबलीत. जरी मी 2 चेंडूवरती 2 षटकार खालीत परंतु संदीप चांगली कामगिरी करतोय. एका साईडला नॉस्ट्रेकला फलंदाज तुषार शर्मा अगोदरच्या मॅचमध्ये रायगड 40+ प्रीमियर लीग धमाका या स्पर्धेमध्ये त्याने अर्धशतक टोकला. चांगल्या प्रकारच्या त्याची बॅट आपण पाहिली होती. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे पकडला जाईल डीप लॉंगॉनच्या रिझनमध्ये. आणि इथे पाहता पाहता पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त होतोय. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धाबसंख्या तब्बल पाहिली तर 14 या आकड्यावरती 13 धाबसंख्येत
हॅलो. ओव्हर क्रमांक दुसरा गोलंदाज येतोय प्रवीण मुंबईकर. सूरजस्मृती वाहल उलवेडोड या संघाचा गोलंदाज येतोय. स्ट्राईक वरती मन्नी तुषार शर्माला आपण पाहतात. पहिल्या ओव्हरच्या सलग 2 चेंडूत 2 षटकार आले होते. तर जी संदीपची गोलंदाजी झाली ती लाजवाब. संघाची धावसंख्या 13 या आकड्यावरती. आता प्रवीण मुंबईकर ओव्हर क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी येतोय. सूरजस्मृती वाहल उलवेडोड संघाचा गोलंदाज आणि स्वतः कर्णधार देखील. कर्णधार चॉपराक दिलाय. स्विच साऊंडचा आवाज आला. चेंडू सीमा रेषा पलीकडे. ब्रॅकेटचे षटकार. सुरेख अगोदरच्या पहिल्या ओव्हरमध्ये देखील पहिल्या चेंडूवरती षटकार टोकला होता. पुन्हा तोच उत्तर आपल्याला पाहायला मिळाला. दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवरती षटकार. फलंदाज तुषार शर्मा मंडी शर्माच्या बॅटमधून एक धडाके कामगिरी करतोय. स्वतः कर्णधार आहे. आपण पाहिलं तर लक्ष्मी एंटरप्राइजेस या संघाचा चांगला षटकार त्याच्या बॅटमधून आला. प्रवीण मुंबईकर एका साईडला आपण पाहिलं तर तुषार शर्मा. षटकातील पुढचा चेंडू फुलटॉस चेंडू. बॅक टू बॅक दुसरा षटकार. लाजवाब. एक सुरेख खेळ आपण पाहत आहात. 40+ रायगड प्रीमियर लीग धमाका. लाजवाब ऑन हॅट्रिक षटकार टोकेल का फलंदाज तुषार शर्मा. प्रवीण मुंबईकर सन्मानजनक फटका हलुवार पद्धतीने फटका सजवलाय. अगोदरच्या ओव्हरचा देखील आपण विचार केला. याच प्रकारचा त्यांनी खेळ सादर केला होता. 2 षटकार त्याचा जर सन्मानजनक फटका. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा फटका आणि 2 धावसंख्या आल्यात. संघाची धावसंख्या 2 पुढे जाईल. धावसंख्या 27 आकड्यावरती. आमचे उमेशजी भोईर आम्हाला गुणलेखक माहिती देतात. या स्पर्धेमधल्या सर्व लेखाजोखा त्यांच्या माध्यमातून केला जातोय. संघाची धावसंख्या 27 आकड्यावरती. शशिकांत पाटील याच्याकडून थोडी मिसफील्ड झाली होती. हाताचा चेंडू फायनली एक रिझन मध्ये फटका सजवलाय. तत्पूर्वी एकदा कंप्लीट झाली आणि पाहता पाहता इथे 2 धावसंख्या पूर्ण होतात आणि या 2 धावीच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 पुढे जाईल. 29 आकड्यावरती. लक्ष्मी एंटरप्राइजेस हा संघ आपण पाहिला तर प्रथम फलंदाजी करतोय. सूरजस्मृती वाहल उलवेडोड हा संघ टॉस जिंकला आणि त्यानंतर मात्र क्षेत्ररक्षक करताना आपण पाहता. संघाची धावसंख्या मनीने अनेक मैदानं गाजवलीत. अनेक वेळा सातत्याने तारणहार ठरलाय. या खेळाडूला आपण सातत्याने पाहिला रवींद्र म्हात्रे सर, ज्याने पनवेल प्रीमियर लीग हंगामामध्ये देखील एक दहशत पसरवली होती या खेळाडूने. या दरम्यान आदरणीय सन्माननीय जांभूळपाडा गावचे आमचे राजन भाऊ बॉसचे लाडके मेहुण्यांचे पाहुणे राजन भाऊ यांचं आगमन झालंय. हार्दिक स्वागत राजन भाऊ. यावं तुम्ही. बॉस आमचे संजूबाई पाटील बॉस यांचे लाडके भाऊ मेहुणे यांचं इथे आगमन झालंय. राजन भाऊ आपलं सहर्ष स्वागत. हॅलो. तर सहाव्या मैदानाच्या दिशेने जिथे आपण पाहिला वाईट करार केला सराने आमच्यावरती इशारा दिला. संघाची धावसंख्या 30 आकड्यावरती. गोलंदाज प्रवीण मुंबईकर. मनीषच्या बॅटमधून आणखी स्विच साऊंडचा आवाज. चेंडू परार. मिड विकेटच्या टोक्यावरून टोकलाय. हा दर्जेदार षटकार. आदरणीय सूरज पाटील युवा कार्यकर्ते त्यांचंही ते आगमन झाले. सूरज पाटील आपलंही सहर्ष स्वागत. आणि आमचे भाचे सागर पाटील टेनिस क्रिकेटची प्रचंड आवड असणारे आणि टेनिस क्रिकेट म्हटलं तर गावच्या खेळाडूंवर नेहमीच खरं तर त्यांना बरोबर मार्गदर्शन करणारे सागर पाटील यावं. आपलंही सहर्ष स्वागत या आमच्या व्यासपीठामध्ये. सूरज पाटील साहेब त्याचबरोबर राजन भाऊ तुम्हाला आमंत्रित करतायत की तुम्हीही यावं. या
फोर्टी प्लसच्या रायगड प्रीमियर लीग मध्ये आपलं सहर्ष स्वागत. हॅलो. हॅलो. सगळ्याची धाबसिक 36 आकड्यावरती. चला कृष्णा आमचे जरा चेंडू मॅन आपण चेंडूकडे लक्ष द्यायचं आहे. आयोजकांकडून आपल्याच विनंती आहे. आताचा चेंडू इथे पाहू शकाल फलंदाज मिस होतोय, नाराज होतोय स्वतःवरती. हा चेंडू डॉट येतोय. त्यानंतर विचार केला तर 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. प्रथम फलंदाजी करताना लक्ष्मी एंटरप्राइजेस संघाची धावसंख्या सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळ करताना तब्बल 36 आकड्यावरती. छत्तीस धावसंख्या स्कोरवरती पाहायला मिळतात. पहिला पूर्वार्ध एक लुझर संघ आणि एक विनर संघ ही लढत आपण पाहतात. ही मॅच जिंकावा लागेल सूरस्मृती ही वाहाल ओल्वेनोड संघाला. एका साईडला मात्र मंडी आपण पाहू शकाल तुषार शर्मा वैयक्तिक 10 चेंडू फेस केलेत आणि 34 धावसंख्येवरती पुन्हा एकदा खेळतोय. चांगल्या प्रकारचा अगोदरच्या मॅच मध्ये त्याने अर्धशतक ठोकला होता दुसऱ्या सत्रामध्ये आणि मॅच जिंकवला होता. एक कर्णधाराची पारी त्याने मात्र साकारली होती. 36 धावसंख्या स्कोरवरती पाहायला मिळत जातात. चला स्पिल्डिंग करा लगेच. क्षेत्ररक्षक सजवायचं आहे. जास्त आपण टीम मीटिंग करायची नाही. वारंवार एकत्र येणं आपल्याला गरजेचं नाहीये. 2 ओव्हर कंप्लीट झाल्यात. संघाची धावसंख्या 36 आकड्यावरती. सूरस्मृती वाहाल ओल्वेनोड संघाच्या वतीनं गोलंदाज. चला गोलंदाजचं नाव सांगायचं आहे मला. नक्कीच 3 संदीप आहेत या संघामध्ये त्यामुळे संदीप भोईरला प्राचारण केले. ओव्हर क्रमांक पहिला संदीपने हाताळलं होतं षटक. दुसरा ओव्हर प्रवीण मुंबईकरच्या नंतर आपण पाहिला हा तिसरा गोलंदाज संदीप भोईर येतोय. तुषार शर्मा 10 चेंडू 34 धावसंख्येवरती मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच्या साथीला फलंदाज विनोद भोईर. स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळते. ऑन स्ट्राईक वरती विनोद भोईर. गोलंदाज संदीप भोईरला प्राचारण केले. सूरस्मृती वाहाल ओल्वेनोड संघाचा गोलंदाज. एक चांगली स्पर्धा चांगला क्रीडांगण भव्य दिव्य क्रीडांगण निसर्गरम्य वातावरण शांतीचा प्रतीक आणि तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू सुरेख चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळला. फलंदाज बीट झाला आणि हा चेंडू डॉट जातोय. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळ करताना 36 आकड्यावरती धावसंख्या पाहतात. लक्ष्मी एंटरप्राइजेस जो संघ प्रथम फलंदाजी करतोय. गोलंदाज संदीप भोईर सामोरे विनोद भोईर. चांगला मात्र इथे पाहू शकाल शशिकांत पाटील एक चांगल्या प्रकारे चेंडू अडवला जातोय थर्डमॅन डीप मध्ये आणि त्यानंतर एक धाव कंप्लीट झाली. संघाची धावसंख्या 37 आकड्यावरती पोहोचली. तर स्ट्राईक वरती येतो या ज्याने अगोदरच्या 2 षटकामध्ये जी फलंदाजी हवी होती ज्या प्रकारचे त्याच्या बॅट मधून आपण षटकार पाहिले तो फलंदाज तुषार शर्मा मणी ही ओळख आहे या टेनिस क्रिकेटच्या जगतामध्ये. आज जरी आम्ही 40+ झालो असलो 50+ असलो तरी पुरतो आपण पाहू शकाल यंग खेळाडूंना लाजवेल अशा प्रकारचा नेहमी सातत्याने या खेळाडूचा आम्ही खेळ पाहत आलो आणि आज देखील 40+ मास्टर रायगड प्रीमियर लीग धमाका. आज या स्पर्धेचा 5वा दिवस 10 दिवस या क्रीडांगणावरती ही स्पर्धा साकारण्यात येणार आहे आपल्यासाठी. गोलंदाज संदीप भोईर स्ट्राईक वरती फलंदाज तुषार शर्मा. तर षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज फेकण्यासाठी सज्ज. हलवार पद्धतीने फटका सजवलाय. सीमा रेषा पलीकडे जाईल. स्केलेक्सच्या रीजन मध्ये दर्जेदार चौकार. संघाची धावसंख्या आपण पाहू शकाल 41 आकड्यावरती. तुषार शर्मा मात्र चांगल्या प्रकारचा खेळ सादर करतोय.
सर्व धावसंख्या फलंदाज तुषार शर्माच्या आणि एक मोठा फटका सीमा रेषा बाहेर दर्जेदार षटकार. चव्वेचाळीस धावसंख्येवरती मात्र सगळ्याची धावसंख्या 47 आणि आताचा चेंडू आपण पाहू शकाल चांगल्या पद्धतीने इथे पाहू शकाल. कृपया पंचांवरती स्पेशलाइज करायचं नाही या स्पर्धेचा नियम लीगचा नियम आहेत आपल्याला. नक्कीच तुषार शर्मा म्हणजे हा ओपन खेळाडू नाहीत ओपन हा स्पर्धा नाही आहेत आपण लक्ष द्यायचं आहे. जास्त पंचांवरती धडपण देणं गरजेचं नसेल. 12 चेंडू 44 धावसंख्येवरती तुषार शर्मा खेळतोय. पुन्हा एकदा दुसरा अर्धशतक त्याच्या बॅट मधून पाहायला मिळेल का आणि दुसरा अर्धशतक टोकलाय. वर बॅट करायचे तुषार शर्मा म्हणी आपण सुंदर खेळ केला वर बॅट करा. खूप सुंदर आपला अर्धशतक गुड परफॉर्मन्स एक चांगला खेळ आपण पाहिला. पुन्हा एकदा या स्पर्धेतील हा खेळाडू दुसरा अर्धशतक टोकणारा फलंदाज तुषार शर्मा. ठोक डीजे. तर या स्पर्धेतील आपण पाहिलं तर दुसरं जे अर्धशतक टोकणारा खेळाडू पहिला खेळाडू ठरलाय. मात्र आपण पाहिलं तर तुषार शर्मा मणी आणि या स्पर्धेमधला आपण पाहिलं तर अर्धशतक टोकणारा 6वा खेळाडू. ही माहिती आम्हाला उमेशजी बोईर आमचे चिंचपाडा गावचे गुणलेखक आम्हाला माहिती देतात. खूप सुंदर खेळ आज मात्र आजच्या या 5व्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. काय दर्जेदार तुषार शर्मा. तीन ओव्हरचा खेळ समाप्त झाला. ओव्हर क्रमांक 4 पहिला चेंडू विनोद भोईरच्या बॅटमधून एक्स्ट्रा कव्हरच्या रीजन मध्ये एका टप्प्याने कलेक्शन चांगलं झालंय. एका धावर समाधान माडील कारण एका साईडला पाहिलं तर जी रन मशीन जशा प्रकारचे फटके येतात तो फलंदाज पुन्हा एकदा स्ट्राईक वरती येतोय. तुषार शर्मा काय दर्जेदार त्याच्या बॅटमधून स्ट्रोक आले. इनिंग मध्ये मोठा स्कोर आव्हान मात्र त्यांना उभारायचं आहे पहिल्या सत्रामध्ये. सगळ्याची धावसंख्या 54 या आकड्यावरती 50 धावसंख्या 14 चेंडू मध्ये वैयक्तिक आपण पाहिलं तर तुषार शर्मा मणीच्या पाहायला मिळतात. खूप सुंदर खेळ एक चांगल्या प्रकारचा खेळ आपण पाहतात. एक धाव आरोग्यासाठी 40+ मास्टर रायगड क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून रायगड 40+ प्रीमियर लीग धमाका स्लोवर पद्धतीचा मारा बॅट अगोदर पेरली आणि त्यानंतर हा चेंडू डॉट जातोय. सगळ्याची धावसंख्या पाहिली 54 या आकड्यावरती. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळताना लक्ष्मी एंटरप्राइजेस आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये सूरज स्मृती वाहाल ओल्वेनोड ही लढत आपण पाहतात. गोलंदाज नाना पवार आणि मात्र इथे पाहू शकाल मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये सरळ सोपा झेल कुणाचा सोडलाय नक्की ज्या फलंदाजाने अर्धशतक टोकलाय. फलंदाज तुषार शर्माचा झेल मागणं ठरेल का. एक धाव मिळाली आणि एका धावीच्या मदतीने संघ पोहोचेल तो 55 या आकड्यावरती. 55 धावसंख्या. गोलंदाज नाना पवार स्ट्राईक वरती फलंदाज विनोद भोईर. या फलंदाजाला नवीन संधी देणं नक्कीच मागणं ठरेल सूरज स्मृती वाहाल ओलिव्हर संघाला. तत्पूर्वी आपण पाहू शकाल लॉंगोच्या रिजन मध्ये चांगला कलेक्शन झाल्यापैकी परत एक धाव कंप्लीट झाली आणि एका धावीच्या मदतीने लक्ष्मी एंटरप्राइजेस संघाची धावसंख्या 56 या आकड्यावरती.
ओव्हर क्रमांक 14. एका साईडला मात्र विनोद भोईरला माहिती आहे की जास्तीत जास्त स्ट्राईक तुषार शर्माकडे देणं गरजेचं आहे. नाना पवार गोळाच्या मार्कवर. आताचा फटका देखील पाहू शकाल मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये. वन बाउंड सीमा रेषा पलीकडे जाईल. 4 धावेसाठी हा दर्जेदार चौकार. स्कोरबोर्डवरती लागले आहेत इकबाल 60 या आकड्यावरती. 60 धावसंख्या. त्यामध्ये आपण पाहिलं तर मैदानामध्ये पाण्याची मागणी आहे. लगेच जाऊ जा. 12वा प्रतिनिधी पाणी घेऊन जायचंय. चला जायचंय. पाण्याची मागणी झाली. 4 षटकाचा खेळ समाप्त झाला. इकबाल 60 या आकड्यावरती. अगोदरच्या मॅच मध्ये 55 धावेची इनिंग सादर केली होती. मनीष शर्मा पण पाहिला तुषार शर्माच्या बॅट मधून या मॅच मध्ये देखील 55 धावेची इनिंग त्याने सादर केली. खूप सुंदर आजच्या दिवसामध्ये 5व्या दिवसामध्ये रायगड पोटी प्लस प्रीमियर लीग धमाका आणि या स्पर्धेमध्ये एक चांगला दर्जेदार खेळ आपण पाहतात. परंतु संघाची धावसंख्या 4 ओव्हरचा खेळ समाप्त. इकबाल 60 या आकड्यावरती. शेवटचा आणखी 2 षटकं आहेत. कुठपर्यंत स्कोर बढेल. सूरस्मृती वाहल उलवेनोट संघाच्या वतीनं 5व्या क्रमांकाचा गोलंदाज दीपक गावंड येतोय. आता फलंदाज विनोद भोईर. इथे आपण पाहू शकाल पसलीमध्ये चेंडू अडवलाय. पेकीपर्यंत एकदा पूर्ण होतोय. आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या लक्ष्मी एंटरप्राइजेस या संघाची धावसंख्या इकबाल 61 या आकड्यावरती. तर इनॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज नरेश टोंबरे येतोय. फलंदाज आपण पाहता एक बाद 61 आकड्यावरती धावसंख्या स्कोरवरती पाहायला मिळाले जातात. गोलंदाज
दीपक गाबण, नरेश टोंबरे स्ट्राईकवरती आपण फलंदाज पाहतात. 1 बाद 61 धाबसिक स्कोरवरती लागली तर षटकातील पुढचा चेंडू आडव्या पट्ट्याने केल्याचा प्रयत्न होता नरेश टोंबरेचा आणि तसं जर इथे पाहिला तर एकदम कंप्लीट झाली आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 बाद 62 या आकड्यावरती. अगोदर आपण पाहिला तर जशी सलामीला फलंदाज मणी आला होता ज्याने मात्र काय ते षटकार चौकार षटकार लाजवाब फलंदाजी सुरुवात केली होती. त्यानंतर आता कुठेतरी सूरज स्मृती वाहाल ओलिव्हेनोर संघ दडपण करतोय. स्ट्राईकवरती फलंदाज सलामी वीर विनोद भोईर, एका साईडला गोलंदाज दीपक. आटाचा फटका देखील पाहू शकाल. क्षेत्ररक्षक होईल प्रेक्षक, कारण सीमा रेषा पलीकडे जाईल. मिडविकेटच्या डोक्यावरून हा दर्जेदार षटकार. आता मात्र विनोदला थांबायचं नाही, षटकार टोकायचे आहेत. या मॅच मध्ये आपल्याला चांगला टार्गेट सेट करायचा आहे आणि ते पाहू शकाल. मात्र झेल टिपला आणि आणखी दुसरा झटका मिळेल तो लक्ष्मी एंटरप्राइजेस संघाला. संघाची धावसंख्या 2 बाद 68 या आकड्यावरती. इनाईट नंबर 4 चौथ्या क्रमांकाचा फलंदाज संजय मात्रे येतोय. कामोडीची रण मशीन तो आज रायगड 40+ प्रीमियर लीग या धमाकामध्ये खेळ करावा लागेल. जसं आपण पाहिलं तर तुषार शर्वाडी जी फलंदाजी केली होती त्यानंतर आता कुठेतरी दडपण टाकलंय. चांगली गोलंदाजी चालू आहे. संघाची धावसंख्या 2 बाद 68 या आकड्यावरती. गोलंदाज दीपक गावण. संजय मात्रेचा हा फटका मिडविकेटचा क्षेत्ररक्षक येईल आणि सरळ सोपा झेल टिपला. आणखी एक झटका मिळेल तो लक्ष्मी एंटरप्राइजेस संघाला. संजय फलंदाजी दीपक गावण. जर आपण पाहिलं तर षटक क्रमांक 5 वतल धडा ऑन हॅट्रिक विकेट हॅट्रिक वरती येतोय संजय गावण. आपण पाहिलं तर दीपक गावण संजय मात्रेला देखील खेळाडू कक्ष दाखवला. आता नवीन फलंदाज चंद्रकांत गाडगे येतोय. नवीन फलंदाज ऑन हॅट्रिक दीपक गावण. या स्पर्धेतील 40+ धमाका हॅट्रिक संपादित होईल का? रिव्हर्स अटेंड करायचा प्रयत्न जोरदार अपील झाली होती पंचांकडे आणि तत्पूर्वी मात्र एक धाव कंप्लीट झाली. आणि इथे पाहिला तर ओव्हर देखील 5वा कंप्लीट होतोय. तर 5 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना लक्ष्मी एंटरप्राइजेस संघाची धावसंख्या तब्बल 3 बाद 69 या आकड्यावरती. संदीप येतोय अंतिमचं षटक घेऊन या पहिल्या पूर्वार्धामध्ये. ज्याने पहिलं षटक दिलं होतं
पहिल्या सत्रामध्ये पहिली गोलंदाजी करणार. आता मात्र शेवटचा षटक घेऊन येतोय संदीप आणि सामोरे फलंदाज चंद्रकांत गाडगे आणि त्याच्या साथीला नरेश टोमरे. तर षटकातील पहिला चेंडू आडव्या पट्ट्याने अग्रस्त लाईन केलायचा होता. गोलंदाजाने जाणलं होतं. त्यानंतर इथे फिंगर रोल केला. फलंदाजाला फसवण्याचा प्रयत्न केला. चेंडू डॉट जातोय. संघाची धावसंख्या पाहिली 3-69 या आकड्यावरती. अशा प्रकारचे चेंडू येणं गरजेचं आहे उलवेनोड सूर्यस्मृती वाहाल संघाला. आताचा फटका पाहू शकाल मात्र लॉंगॉनच्या रिजन मध्ये जाईल. वन बाउंड सीमारेषा पलीकडे 4 धावेसाठी चौकार. गाडगेच्या बॅट मधून चौकार आला. संघाची धावसंख्या 3-73 या आकड्यावरती. स्लॅग ओव्हर आहे. हड्डामारीचा षटक आहे. या षटकामध्ये आपल्याला धाव येणं गरजेचं आहे. ही प्रयत्न करतोय फलंदाज चंद्रकांत गाडगे. एका साईडला गोलंदाज संदीप. पुन्हा एकदा गोलाच्या मार्कवर षटकातील पुढचा चेंडू. सुरेख चेंडू यॉर्कर पद्धतीचा चेंडू हाताळला. फलंदाज बीट झाला. हा चेंडू डॉट होतोय. धावसंख्या 3-73 या आकड्यावरती. शेवटच्या ओव्हर मधले शेवटचे 3 चेंडू. सामोरे फलंदाज चंद्रकांत गाडगे. आताचा चेंडू ऑफस्टमच्या बराच बार जातोय. दोन्ही हात समांतर झाले. पंचांचे वाईट करार इशारा दिला. एक्स्ट्रा रन्स मिळेल. संघाची धावसंख्या 3-74 या आकड्यावरती. शेवटचे 3 चेंडू. चंद्रकांत गाडगे लक्ष्मी एंटरप्राइजेस संघाचा खेळाडू आपण पाहता स्ट्राईक वरती. आताचा चेंडू आपण पाहू शकाल. शशिकांत पाटील येईल झेल खाली आणि ते मात्र सरळ सोपा झेल टिपला शशिकांत पाटील याने आणि ते विकेट क्रमांक 4 परतावा लागेल. 4था झटका मिळेल तो लक्ष्मी एंटरप्राइजेस संघाला. जवाब झेल टिपला आणि आता आपण पाहू शकाल स्कोरवरती धावसंख्या 4-74 या आकड्यावरती. शेवटचे 2 चेंडू. नवीन फलंदाज सुरेश पाटील येतो. नाईट नंबर 6 क्रमांकाचा नरेश टोमरे. हे 2 फलंदाज आपण पाहतात. शेवटचे 2 चेंडू. संदीप स्लॅशच्या बाब स्विच साऊंडचा आवाज झाला. चेंडू फरार सीमा रेषा पलीकडे. मिड विकेट क्लिअर षटकार. ऐशी धावसंख्या 18 रन्स आपल्याला पाहायला मिळतो. शेवटचा चेंडू या पहिल्या पूर्वार्धामधल्या अंतिमच्या षटकातील. सुरेशच्या बॅट मधून अजून मोठा फटका पाहायला मिळेल का? परंतु एका टप्प्याने कलेक्शन चांगलं झालंय. पैकी पर्यंत इथे 2 धावसंख्या देखील पूर्ण होतात. तिसरा धावेचा प्रयत्न चालू आहे आणि ते पाहता पाहता 3 धावसंख्या कंप्लीट झाल्यात. 4थ्या धावेचा प्रयत्न आणि 4 धावसंख्या ते पूर्ण होतील का? परंतु इथे फलंदाज बाद होतोय. 3 रन्स कंप्लीट झाल्यात आणि ते पहिला पूर्वार्ध समाप्त झाला. पहिल्या सत्रामध्ये लक्ष्मी एंटरप्राइजेस संघ फलंदाजी करताना तब्बल 4 बाद 83 धावसंख्या आणि 84 धावेचा टार्गेट आपण पाहू शकाल. सूरस्मृती वाहाल ओलिव्हेनोड संघाला येणाऱ्या मात्र दुसऱ्या सत्रामध्ये पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती बदल होईल. परंतु अगोदरचा आपण जर विचार केला या इनिंगचा तर तुषार शर्माच्या ज्या बॅटमधून ज्या धावसंख्या आल्या होत्या तब्बल 55 हे टर्निंग पॉईंट आहेत.
जाऊया पुन्हा दुसऱ्या सत्राकडे. आवाजामध्ये बदल. रवींद्र म्हात्रे सर जॉईन होतील जसं दुसऱ्या सत्राला सुरुवात. हॅलो, चला चेंडूरची पूर्तता करा. हॅलो हॅलो. नमस्कार क्रीडा रसिक मित्रांनो, आपण पाहत आहोत खरं तर 40+ मानगड अर्थातच मास्टर क्रिकेट असोसिएशन आयोजित रायगड 40+ प्रीमियर लीग एक धाव आरोग्यासाठी. आणि या आजच्या 5व्या दिवसातला हा सामना क्रमांक आपण पाहतोय, चौथा
सूरज स्मृती वहाळ विरुद्ध लक्ष्मी एंटरप्राइजेस. एक सामना जिंकलाय लक्ष्मी एंटरप्राइजेस संघानं, तर समोरील वहाळ संघाने एक सामना लॉस्ट गमावलाय. पहिलाच बॉल सरळ दिशेने खेळलाय. प्रदीप मुंबईकर आउटफील्ड स्लो. चेंडू थांबलाय आणि तिथे संजय म्हात्रेनं चेंडू या ठिकाणी उचललाय, फेकलाय. चेंडू थांबलाय, परंतु फलंदाज का थांबला हा मोठा प्रश्नचिन्ह होता. फलंदाज होतोय धावचित स्वरूपात बाद. आउट झालेला बॅट्समन दीपक गावंड 50+. हॅलो हॅलो. नवीन फलंदाज साईनाथ. या 12वा खेळाडू कोणतरी नाव सांगायला या. चला या. दीपक गावंड आलेत या. हा चेंडू पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न केला आहे प्रदीप मुंबईकर त्या ठिकाणी, परंतु पंकज पाटील चेंडूला उचलेल. एक धाव पळून काढली आहे. संघाची धावसंख्या जर बघितली तर पहिला ओव्हर सुरू आहे, 2 धावा करायच्या आहेत. तब्बल टार्गेट जर बघितलं ना तर उमेश भलं मोठं आव्हान आहे. ग्रेट हिट. येस, बॉल इज आउट ऑफ द पार्क. गुड स्ट्रोक, सिक्सर. खूप चांगला फटका. पुन्हा एकदा हा विरकावून येण्याचा प्रयत्न फलंदाज करत असताना पंच आमच्या दिशेने वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव मिळेल. सूरज स्मृती वहाळ विपक्ष तुम्ही लक्ष्मी एंटरप्राइजेस हा मॅच पाहतोय. येलो जर्सी मध्ये असणारा लक्ष्मी एंटरप्राइजेस एक सामना विजयी झालाय तो संघ. लावले स्टॉक इनसाइड आउट. वाईड इज लॉंग ऑफ कडे गॅप मध्ये चेंडू जातोय. हा खणखणीत चौकार. गावंडच्या बाट मधून अप्रतिम टोळे पाहायला मिळाले. वन डाऊनला आला. दीपक गावंड यांची जागा सांभाळण्याकरता ते आउट झाल्यानंतर धावसंख्या धावफलकावर 13 धावा. भरपूर चेंडू लागतायत मैदानावर. शॉर्ट पिच बॉल उचली दिली होती, परंतु कोणी क्षेत्ररक्षक नाही. चेंडू आउटफील्ड फास्ट असेल तिकडे थर्ड मॅन कडे. चेंडू अडवण्याचा प्रयत्न गदी अप्रतिम राहिलाय तिकडे, परंतु चेक केला जाईल. धावा तर पळून काढल्या 3, परंतु स्क्रीनवर चेक केलं जाईल बाउंड्री टच आहे की नाही. पाय एका आपल्या फिल्डरचा खेळाडूचा पाहिलं जाईल, तपासलं जाईल. 40+ मास्टर क्रिकेट असोसिएशन रायगड आयोजित अप्रतिम स्पर्धा आज आपण पाहतोय. 5वा दिवस या स्पर्धेचा. 3 धावा या स्ट्रोकवर. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. त्या ठिकाणी 3 धावा आहेत. आजच्या या दिवसातला सर्वाधिक जास्त स्कोर तुम्हाला या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. 84 धावांचं लक्ष्य 36 चेंडू मध्ये पार करायचंय. त्यामुळे प्रचंड संघर्ष करावा लागेल या सूरज स्मृती वहाळ संघाला. सागर घरत या संघाचे संघ मालक, त्यांनी पॅक केलेला हा संघ, त्यामुळे खूप मोठा संघर्ष करावा लागणार आहे या धावांचा पाठलाग करत असताना. आजच्या दिवसातला हाय स्कोर.
यानंतर लुझर वर्सेस लुझर असा हा मॅच खेळला जाईल. ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचली जाते आयोजन कमिटीच्या वतीनं. ते मुलं पलसपे संघ तुम्ही रेडी राहा. पहिला षटक समाप्त झाला आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा धावफलकावर लागल्या. जर 16च्या सरासरीनं गेला ना हा संघ तर आपण बघितलं तर 96 धावा होत आहेत. करायचे आहेत 84. त्यामुळं बॅटिंग करावी लागेल. भाऊ घे, भाऊन पायानं अडवलाय आणि अशा परिस्थितीमध्ये एक सिंगल पलून काढली आहे. 25 मिनिटांचा तुम्हाला 5 षटकांसाठी कालावधी असेल. एक महत्वाचा नियम तुमच्यापर्यंत पोहोचला जातोय कारण घड्याळाच्या काट्यावर लक्ष ठेवून आहेत आमचे सर्व आयोजक. वेळेचा बंधन आहे. हे अंपायर चेक केलं जाईल. गोलंदाजाचा पुन्हा एकदा एल्बो इन ॲक्शन चेक केलं जाईल. शैली गोलंदाजीची पूर्ण तपासली जाईल. सुरेश गोलंदाज आहे. बेलवली गावचा हा गोलंदाज. सुरेश येतोय गोलंदाजीच्या उंबरठ्यावर. झालेला चेंडू तपासला. येस अंपायर फेअर आहे. म्हणजेच योग्य शैलीमध्ये गोलंदाजी होत आहे मैदानाच्या आतमध्ये. सुरेश गोलंदाज. हो पुन्हा एकदा बॅटला ब्रश झालाय. बिहाइंड द कीपर पंकज पाटीलच्या वरून चेंडू गेला आणि त्यामुळे पुन्हा एकदा एक सिंगल मिळते. एक धावेनं सरळ लॉफ्टेड स्ट्रोक. याच फटक्यांची आवश्यकता असताना एकमेव बॅट्समन साईनाथ गावंड ठोकतोय. अजून एक दर्जेदार षटकार. कव्हरला आउटसाइड इन खरं तर फटका केलाय आणि तिथेही चांगले क्षेत्ररक्षण. त्या ठिकाणी प्रयत्न करत असताना क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळतोय प्रवीण कुंभार. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. धावत पळत चेंडूला थांबवलं. हा चेंडू पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह. साईनाथ बरोबर प्रॉपर बॅटिंग करतो जिथे फिल्डर नाही त्याच दिशेनं खेळत असताना अजूनही एक अप्रतिम चौकार तुम्हाला पाहायला मिळतोय आणि संघाला नेऊन ठेवतोय आता तब्बल 30 या आकड्यावर. षटक क्रमांक सुरू आहे. आपण पाहतोय दुसरं आणि 30 धावा. चांगली धावसंख्या येते. पहिल्या ओव्हरमध्ये 16, दुसऱ्या ओव्हरमध्ये आतापर्यंत 15 मी म्हणेन आल्यात. त्यामुळं 30 धावा धावफलकावर आता सहज लागल्या गेल्यात. एक षटकार, एक चौकार, त्यानंतर दुहेरी असं करत करत आपल्या धावसंख्येला आकार देताना शॉर्ट पेज बॉल, शॉट अँड पुल, नो मॅन्स लँड एरिया. कोणी क्षेत्ररक्षक नव्हता त्या ठिकाणी. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला येतोय साईनाथच्या बॅट मधून अजून एक चौकार.
नाही, आत्ता 40 झालाय. परंतु साईनाथचं कौतुक करूया. साईनाथचं जास्त वय असतील त्याच्यापेक्षा. 46 बघा, हा फरक आहे. ही फिटनेस. वय किती आहे हे पाहायचं नाही, ज्या त्या वयामध्ये आनंद कसा घेता येईल ना तेच पाहायचं. या वयामध्ये कसा आनंद घ्यायचं. मग कोणी 40, 50, 45, 60 या वयामध्ये आनंद घेता आला पाहिजे दीपक साहेब. हां, कारण या वयामध्ये आता काय आपण आनंद घेत राहायचं, टेन्शन न घेता. टेन्शन नाही, टेन्शन फ्री मध्ये जीवन जगायचं आहे. जबाबदारी आहे नक्कीच, परंतु जबाबदाऱ्यांचं कोणतंही वय नसतं मित्रांनो. फक्त तुम्हाला आनंद घेता आला पाहिजे आणि तो आनंद आमचे लाडके खेळाडू घेत आहेत. 40+, एक धाव आरोग्यासाठी. हेल्थ इज वेल्थ. शरीर हीच खरी संपत्ती. दीपकजी, खरं तर जगाच्या पाठीवर कोणत्याही प्रकारची प्रॉपर्टी तुम्ही खरेदी करू शकता, परंतु त्यासाठी आपलं शरीर सदृढ राहायला पाहिजे, सुरक्षित राहायला पाहिजे. शरीर चांगलं तर लाखो आणि करोडो रुपये तुम्ही कमवू शकता. त्यामुळं हेल्थ इज वेल्थ. कसरत करा, व्यायाम करा, रोज सराव करा आणि आपलं शरीर निरोगी ठेवा. मी सांगेन कमीत कमी 10 वर्ष तुम्ही एक्स्ट्रा जगाल जर कसरत सुरू ठेवली तर. एकदा बसलात की बसलात घरी. मुवमेंट, हालचाल फार महत्वाची आहे. संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 35 याकडे. हा, सगळे सराव असते, कारण 40व्या वर्षानंतर आता वेगळाच एक सराव असतो. सराल खेळण्याचा प्रयत्न केला, एक धाव पलून काढली आहे. खूप चांगली चर्चा होती आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. दीपकजी, खरं तर आपण नेहमी म्हणतो की 18वं वय धोक्याचं असतं किंवा 16वं वय धोक्याचं. आता 40वं वय धोक्याचं आहे. रिव्हर्सिव्ह खेळण्याचा प्रयत्न केलाय, पंचांचा इशारा येईल आपल्यापर्यंत. येस, बाईच्या इशाऱ्याने संघाची धावसंख्या पुढे सरसावते. ती एकंदरीत 37 या आकड्यावर करायच्या आहेत. टोटल 84. चांगली धावसंख्या आतापर्यंत उभारली आहे. सरळ लाफ्टेड स्ट्रोक. हा आहे वय वर्ष 40व्या वर्षानंतरचा हा खणखणीत दणदणीत षटकार. रॉयल ड्रीमर्स पलसपेट टीम एकही सामना जिंकला नाहीये. त्यांना हवं असेल की लक्ष्मी एंटरप्राइजेस कधी पराभूत होईल, म्हणजे 3 संघ असे एक विजय मिळवतील आणि कदाचित कुठेतरी आशा राहतील त्यांच्या. त्यामुळे अशा लीग मध्ये देव पाण्यात ठेवण्याचं काम केलं जातं काही संघांकडनं. ती वाट पाहिली जाते मैदानाच्या आतमध्ये, कारण लक्ष्मी एंटरप्राइजेसने 1 सामना जिंकलाय, नावडे टीमने 2 सामने जिंकलेत. बाकी जे संघ आहेत ना त्यांनी एक सामना जिंकलेला पाहायला मिळेल. जर कदाचित हा सामना जिंकला तर उल्वे वहाल टीमनं साईनाथचं कौतुक करावं लागेल. काय जबरदस्त बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज नरेश ठोंबरे. हो, इथे फ्लॅटेड स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. मनी चूक करणार नाही आणि तुषार शर्माच्या माध्यमातून टिपला जातोय झेल. इन ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकाल. साईनाथ ब्रेक, एक बिग विकेट. ओहो, सीमारेषेच्या काहीसा दूर होता मनी आणि झेल टिपला गेलाय. 19 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आता एक चेंडू अर्थात विकेट गेल्यानंतर डॉट. 18 बॉल आणि 35 धावा. 18 चेंडू 35 धावा. अजूनही मॅच बॅलन्स आहे. विकेटचा विचार केला तर फक्त 2 विकेट, एक साईनाथ एक दीपक
हे 2 विकेट तंबूमध्ये परतलेत. नवीन बॅट्समन येईल डावकर, आय थिंक बॅट्समन येईल आता संदीप, लेफ्ट हँडेड बॅट्समन. लेफ्टी संदीप गावंड म्हटलं तर खरं तर आपण आवरे, भोलानाथ आवरे टीम मधून अनेक वर्ष त्यांनी खरं तर क्रिकेट केलंय, कालखंड त्यांनीही गाजवलाय क्रिकेटचा. एका गावचे 3 खेळाडू, दीपक गावंड, संदीप गावंड आणि साईनाथ गावंड जो आत्ताच बाद झाला. आजकाल देवा आवरे हा संघ सातत्याने चांगला खेळ करतोय रेग्युलर मध्ये. सौरभ गावंड, आता दीपक गावंड यांचे सुपुत्र आत्ताच्या क्रिकेट म्हणजे मुलं खेळतायत, बाप खेळतायत. टेनिस क्रिकेटची आवड काही कमी होत नाही. आज आवरे या टीमचा उल्लेख केला तर नक्कीच या गावचे 3 खेळाडू खेळत आहेत. त्यामुळं खरं तर या उल्वे नोट शरीर वहाळ संघातील विचार केला तर सूरज स्मृती वहाळ आता थोडंसं पुढे शिरकाव करतोय म्हणायला वावगं ठरणार नाही. कारण 18 बॉल 35 धावा आणि सामना जर जिंकला ना तर मग मात्र या वहाळ, पलसपे आणि या टीमच्या नावावर एक विजय राहील. कदाचित एक विजय राहील यांच्या नावावर. त्यामुळे पलसपे टीमला पुढचा मॅच खेळण्यासाठी आशा जिवंत राहतील. कारण त्यांनी जर सामना जिंकला ना नंतर पलसपे टीमने मग तिघांच्या नावावर एक विजय, मॅचला थोडीशी मजा येईल. हा मग काय बॉल आउट, बापरे, मग बॉल आउट करणार कोण? 18 बॉल 35 ची गरज, ऑन स्ट्राइक पीबी. सरळ स्टेट ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक वेगानं आलाय. ओहो, चांगलं बॅकअप मनीचं, जबरदस्त फिल्डिंग. मनी या खरं तर ऑलराऊंडर, तिहेरी भूमिकेमध्ये प्रावीण्य असणारा आपल्याला मनी. कधी बॉलिंग, कधी बॅटिंग, कधी फिल्डिंग, खूप चांगला या ठिकाणी प्रदर्शन करतोय. 17 चेंडू 34 धावांची गरज. 17 बॉल रिमेनिंग नाव, 34 रन्स रिक्वायर्ड टू रन विन. खरं तर मॅच शेवटच्या क्षणापर्यंत जाईल. चुरशीचा सामना होईल, रोमहर्षक सामना तुम्हाला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षणामध्ये हलकासा बदल. गोलंदाज प्रदीप भोईर, समोर बॅट्समन संदीप गावंड. पुल्लर लेनचा बॉल हलकसा तटवलाय, बॅटची कडा घेऊन चेंडू गोळीच्या वेगानं फर दन 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 करत निघालाय सीमा पार, चौकार. फलंदाज संदीपचं कौतुक करावं लागेल. वय नाही तर विचार मोठे ठेवा आणि विचारापेक्षा जास्त तुमचे कार्य मोठे करा. कार्य मोठे करावं लागेल. या मॅच मध्ये पुढे गेलाय, स्टेप फॉरवर्ड अँड प्ले. स्वर्गीय आत्माराम शेठ जानू पाटील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, अगदी त्याच्या वरून गेलाय 6 धावांसाठी षटकार.
20 धावा. या बॉलवर जो विकेट मिळाला ना, लक्ष्मी एंटरप्राइजेस टीम लगेच आता शिरकाव करते. त्याच चेंडूवर जे मी म्हणेन काहीतरी मोमेंटो शिफ्ट होणार होता. 13 बॉल आणि 20 धावांची आवश्यकता होती. त्या बॉलवर क्लीन बोल्ड झाला. 20 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 84 धावांचं लक्ष आहे. बारा चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता असताना बॅट्समन अजित भोईर येतोय. गाव आहे विचुंबे. याने देखील काल गाजवलाय भैरवनाथ विचुंबे संघातून खेळत असताना. त्यामुळं अजूनही सूरज स्मृती वहाल टीमच्या आशा उंचावलेल्या असतील. कारण 12 बॉल 20 धावा दीपकजी या मैदानावर मी तर म्हणेन कठीण नसतील. परंतु गोलंदाज देखील कशा प्रकारे गोलंदाजी करेल, कारण गोलंदाज आहे मनी शर्मा. त्यामुळे तोही मुरलेला खेळाडू आहे. चांगला अनुभव आहे, दांडगा अनुभव आहे त्याच्या पाठीमागे आहे. त्यामुळं या मॅचचा रिझल्ट अजूनही आपण भविष्य वर्तवू शकत नाही. खूप चांगला मॅच पाहायला मिळेल. 12 बॉल 20 गरज. पीबी ऑन स्ट्राईक. पीबी अगला वेगळा फटका खेळतो, त्याला यश मिळत नाही. डॉट बॉल जाण्याची शक्यता होती, परंतु लेग पायच्या इशाऱ्याने एक सिंगल आली आहे. बॅटला ब्रश झाला नाही. आता विजयाचं लक्ष दूर असेल ते 11 चेंडू आणि 19 धावा. नाना दिवेकर साहेब खरं तर त्यांचंही लक्ष आहे बघा कॉमेंट्रीवर. बरोबर लक्ष सर्व मैदानावर काय लागतंय काय नाही, कॉमेंट्री कशी होती, साऱ्या गोष्टींवर त्यांचं हेच तर खरं खास नियोजन असतं. नक्कीच कौतुक करावं तेवढंच कमी आहे सर्व आयोजकांचं. ओहो, आता पॅडल स्वीप केला. क्षेत्ररक्षक बरोबर त्या ठिकाणी आहे, परंतु अजित भोई थोडासा नाराज त्या फटक्यावर. फुलर लेनचा बॉल होता, प्रॉपर त्याचं टायमिंग देखील जुळलं होतं, परंतु एक सिंगल आली. 1-1 करत सामन्यातलं समीकरण देखील पुढे बदलत असताना येणारी 10 चेंडू 18 धावांची अजूनही आवश्यकता असेल. पुन्हा रिव्हर्स पीबीला यश मिळत नाही. पीबी आता गोंधळलाय मी म्हणेन अक्षरशः मैदानावर. काय करावं आणि काय नाही हेच त्याला समजत नाहीये. वारंवार रिव्हर्स स्वीप, स्विच हिट, पॅडल स्वीप, स्लॉग स्वीप सारे फटके खेळून दमलाय, परंतु बॉल कनेक्ट होत नाही. बॉल कनेक्ट होत नाही आणि तिथेच हवे होत आहेत गोलंदाज. चेंडू आणि धावांचा अंतर 9 चेंडू 18 धावा. आता सरळ केलाय. कसा फील मैदानाच्या आतमध्ये. मिडल ऑफ द विकेट ॲक्सिडंट केस पंचांकडे गेली आहे. दोन्ही पंच डॉक्टर आमचे तपासतील. थोडंसं आपण स्क्रीनवर देखील पाहू शकाल. लाऊड फील मैदानाच्या आतमध्ये स्क्रीनवर तपासायचं आहे. यस अंपायर सॉफ्ट सिग्नल काय आहे तुमचा? ऑन ग्राउंड नॉट आउट. यस, आणि आपण कंट्रोल रूममध्ये ऑन लाईव्ह चेक करूया. सॉफ्ट सिग्नल नॉट आउट आहे, परंतु तपासून आमचे तिसरे अंपांचं तुम्हाला निर्णय देतील. जर बॅट्समनने बॅट मध्ये घातली असेल किंवा मध्ये शरीर आणलं असेल कदाचित ते चेक केलं जाईल स्क्रीनवर. त्यासाठी अपील केलं आहे, फिल्डर्स लोकांनी अपील केलेलं आहे. बघूया आपण चेक करूया. तिसरे पंच जॉईन झालेत आमच्या कंट्रोल रूममध्ये. पीटीसीच्या लाईव्हच्या माध्यमातून चित्र स्पष्ट होईल. निर्णय लगेच इथे स्पष्ट होतोय. पारदर्शकता आहे. दीपक जे आपण खेळायचो त्यावेळी खूप भांडणं व्हायची, लाईव्ह नव्हतं ना, डोके फोडाफोडे व्हायचे. अंपायर कोण राहणार, कोणाची हिंमत नाही. त्यावेळी पंचांना तुम्ही दिवसाला 5,000 दिले तरी राहणार नाही. आता सोपं झालंय सगळं. आता सुरक्षित सर्व इकडे होतोय निर्णय. Yes, umpire decision is correct decision. Batsman not out, runs complete. Yes, third umpire call आलेला आहे, डिसिजन आलेला आहे. आपण मॅच कंटिन्यू करूया. चेंडू आणि धावांचं अंतर पुन्हा एकदा करूया. 8 चेंडू आता शिल्लक आहेत आणि 17 धावांची आवश्यकता. मनी शर्मा खूप चांगली गोलंदाजी तुषारची पाहायला मिळते.
हा ओव्हर निर्णायक असेल. इथून इथून सूरज स्मृती वहाळ टीमला मोमेंट शिफ्ट करायचा आहे. या क्रुशियल मोमेंटला अगदी आपल्याकडे मॅच झुकवण्यासाठी मेहनत करावी लागेल, परंतु ती मेहनत दुसऱ्या बाजूने गोलंदाज करतात. हा पॅडल स्वीप केलाय, यश मिळालंय, यश मिळालंय. अजित भोईरला वाट पाहत होता की याच फटक्याची मी कधी पॅडल स्वीप करेल आणि स्वीप मध्ये डीप फाईन लेगला चौकार ठोकेन आणि तो चौकार आलाय 4 धावांसाठी. मिळाली आहे. कुठून कुठे वळण झालं या सामन्यातलं. चित्र बदललं, चित्र बदललं. आता 6 चेंडू आणि 7 धावांची फक्त आवश्यकता आहे, परंतु अजूनही मॅच बॅलन्स आहे, अजूनही काही बिघडलं नाही. लक्ष्मी एंटरप्राइजेस विरुद्ध सूरज स्मृती वहाळ. खरं तर या मॅचचा तुम्ही कोणीही विचार केला नव्हता की असं वाटत होतं की हा मॅच वन साइड होईल. 84 धावा आजच्या दिवसातल्या सर्वाधिक धावा, परंतु नाही आहे. बघा, टेनिस क्रिकेट असा खेळ आहे, कधी रंग बदलेल, कधी काय घडेल सांगू शकत नाहीये. परंतु अजित भोईरनं ज्या वेळेला अजित आला त्याच वेळेला मी खरं तर सांगितलं की हाही एक चांगला फलंदाज आहे आणि तोही मॅच आपल्याकडे झुकवण्याची त्याच्याकडे क्षमता आहे. अशा परिस्थितीमध्ये खरंच मणी शर्मावर त्यानं जो केलेला अटॅक, 13 धावा वसूल केल्या. पहिलं षटक आलं 16 धावांचं, दुसरं षटक 18 धावांचं, तिसरं 15, चौथं 15 आणि आता 5वं 13. शेवटचा ओव्हर 7 धावांची गरज. गोलंदाज आनंद माली. हो, पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न पीबीनं केला. पहिल्या बॉलवर पीबीची विकेट. अजूनही मॅच बॅलन्स. पीबी बॅक टू डगआउट. लेग स्टम्पला बॉल ठेवला, वाईट बॉलचा इशारा. आता 4 चेंडू 4 धावा, 4 चेंडू 4 धावा. एखादा बॉल डॉट फेकला पुन्हा एकदा मॅच झुकू शकेल, परंतु नाही. आनंद पवार, नाना
ठोकतोय विजय टोला वाईट इश लॉंग ऑन क्षेत्राकडे आणि सामना जिंकलाय सूरज स्मृती वहाल टीमनं. हार्दिक हार्दिक अभिनंदन. पलसपे टीम बघा थोडीशी खुश झाली असेल. मी म्हटलं की देव पाण्यात ठेवले असतील त्यांनी. चला या लवकर. हा आता चांगले मॅच खेळायला मिळेल. आणि सागर शेठ घरात यांच्याकडनं बघा साई गावांसाठी 1000 रुपयाचं बक्षीस आलंय. क्या बात आहे. सागर शेठ घरात चला टॉस साठी या. चला दोन्ही कॅप्टन या रत्नाकर गवंडी आणि त्यांच्या विरोधात रॉयल ड्रीमर्स पलसपे आणि त्यांच्या विरोधात सूरज स्मृती वहाळ. गुड मॅच. खूप चांगला सामना बघा. 84 धावांचा डोंगर होता आणि तो आव्हान सहज पार केलाय. परेशभाई पाटील यांचे त्या